ओके, मी 10 रुपये देते या दोघांना. कारण काय ते सांगा, मी परत नाही बोलणार. कारण ही म्हणाली की इथे खूप गरम होतंय आणि आमच्या साईडवरचा नियम आहे की कोणी असं म्हणायचं नाही की इथे गरम होतं आणि म्हटलं तर 10 रुपये फाईन आहे. तर आता फाईन आलेला आहे, तो जमा झाला आहे फंडात. आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. ओके. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला ट्रॅप केलेलं आहे, सो इट्स ओके. ओके, खूप मजा आली. मी इथे पूर्ण दिवस होते. वाढतो फाईन नाही, मी म्हणाले ना फक्त एक लाईन बास, बाकी काही नाही. ओके, फार मजा आली. इथे रोमॅन्टिक ट्रॅक आहे, तिकडे ढिंच्याक गाणं आहे आणि संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे तुझा रोल त्यांना अनिल कपूरसारखा हवा होता. काय फॅक्सिनेशन? नाही, फॅसिनेशन नाही. मला असं वाटतं की अनिल कपूर, आपण 90sचा काळ जर म्हटला तर एक हिरो जो इमिजिएटली डोळ्यासमोर येतो ना, त्याचं ते स्वेटर टाईप एक ती फॅशन, ट्राउझर, जीन्स, खाली स्पोर्ट शूज, एक तो असा जरा असेवाले केस आणि मग स्टाईल आयकन होता. आय थिंक 90s अनिल कपूर वॉज अ स्टाईल आयकन. मग वेगवेगळे म्हणजे तो छपरी मशालचा लुक असेल किंवा तेजाबचा कॉलेज बॉय असेल किंवा मेरी जंगचा लॉयर असेल. आय थिंक 90sमध्ये मला असं वाटतं की अनिल कपूर का एक चार्म था. एक तो पहिला हिरो असं डोळ्यासमोर होतो की अनिल कपूर पास 90sमधलं. तर तो लुक डोळ्यासमोर होता संजयचा आणि म्हणून तसा थोडासा गेटअप आणि तसा एक फील द्यायचा प्रयत्न केला कॅरेक्टरला. हेअरस्टाईल तशी आहे, टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट शूज, ते सगळं तसं आणि तसं ठेवण्याचा प्रयत्न. तुझाही कॉस्ट्यूम खूप वेगळा आहे आणि तू मस्त बारीक झाली. आय एम काइंड ऑफ जेलस ऑफ यू, बट दॅट्स ओके. तर काय सांगशील? अगदी हर्षदा मॅमनी फार छान मेहनत घेतलेली आहे. काय सांगशील? जेव्हा हर्षदाताई आणि प्रोमिता कॉस्ट्यूमसाठी असतात तेव्हा वी डोंट हॅव टू वरी, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हो, खूप छान कलरफुल ड्रेसेस मी घालते आहे. मला मजा येते. ॲक्सेसरीज, आय एम नॉट अन ॲक्सेसरी पर्सन ॲट ऑल. पण ह्या फिल्ममध्ये मी पैंजणापासून खूप काही घातलं. आता कॅमेरा पॅन करू नका, पाय खूप घाण झालेत मातीत चालून. प्लीज डोंट पॅन द कॅमेरा यार, खूप घाण झालेत पाय. पण या खूप सुंदर कॉस्ट्युम्स आहेत आणि मला आय एम फीलिंग प्राऊड की जेवढी मेहनत तिने घेतली आहे त्याला माझ्या बारीक होण्यामुळे थोडासा तरी न्याय मिळतो आहे. सो आय एम एन्जॉईंग माय लुक. पहिल्यांदाच असं काही होतं आहे ना की चित्रपटासाठी खूप बारीक होणं वगैरे अगदी डिमांडफुल सगळं झालेलं आहे. आणि तर त्याच्याबद्दल म्हणजे कसं होतं तुझं नंतरचं सेशन? म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेवढी मेहनत मी घेतली आहे, मला बारीक करणाऱ्या माझ्या ट्रेनर्सने घेतली, तेवढीच मेहनत आमच्या प्रोडक्शन हाऊसनी ड्रीमिंग 24/7नी घेतली आहे. कारण तेवढा मला वेळ देणं, इथे आल्यानंतरही माझं डाएट त्यांच्या वतीनं त्यांनी पाळणं, मला वर्कआउटसाठी वेळ देणं, त्याच्याप्रमाणे आमच्या दोघांच्याही स्केड्यूलमध्ये फेरफार करणं किंवा 1 तास ह्याला 1 तास मला असं देणं, हे सगळं त्यांनी केलं आहे. आणि हे प्रोडक्शन हाऊस किंवा ह्यांच्या कोऑपरेशनशिवाय तुम्ही काहीच करू, तुम्हाला जर वेळच नाही मिळाला तर तुम्ही ते कंटिन्यू कसं करणार. बट दे हॅव मेड दिस पॉईंट की आम्हाला तो वेळ मिळेल. आणि म्हणून आम्ही आहे त्या वजन काट्याच्या ह्याच्यावरती आम्ही स्टेबल आहोत. आमचं वजन वाढलेलं नाही आहे आणि मजा येते. उन्हामुळे आपोआप वजन कमी होतं आहे. बाय द वे, इंटरव्ह्यूमध्ये गरम होतं आहे हे बोलायला अलाउड आहे, इंटरव्ह्यूच्या आधी नाही. सो या, इट्स फन. आणि परत सगळे आम्ही दंगेखोर कंपनी एकत्र आलो. सो इट्स फन. यावेळेस दुनियादारीचे तुम्ही तिघं तर आहात, उर्मिला, स्वप्नील आणि तू, म्हणजे ऑफकोर्स. पण त्याच्याशिवाय उपेंद्र आहे आणि समीर आहे आणि दोघंही संजय सरांबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि त्यात तू, समीर तुझा भाऊ आहे चित्रपटात. खूप मजा. आय थिंक उपया आणि समीरच्या येण्यामुळे एक वेगळी एनर्जी लागली फिल्मला, एक वेगळी इंटेन्सिटी मिळाली, एक वेगळा टेक्स्चर, एक वेगळं फॅब्रिक मिळालं. दोघेही ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत त्यांच्या झोनमध्ये आणि दोघांचे ब्रिलियंट रोल्स आहेत फिल्ममध्ये. उपया सईचा भाऊ आहे आणि समीर माझा भाऊ आहे आणि खूप धमाल आली दोघांमुळे. आणि इट्स अ प्लेजर टू वर्क विथ देम. खरंच आता तू म्हटल्यावर मला परत आठवलं की हे दोघे पहिल्यांदा आमच्याबरोबर काम करतात. कारण गेले 20 दिवस आम्ही एकत्र काम करतो आहे आणि मला आठवतही नाही की आम्ही कधी विसरलो की आम्ही पहिल्यांदा काम करतो आहे. इतकं चांगलं ट्युनिंग आणि चांगली केमिस्ट्री झाली सगळ्यांबरोबर, त्या दोघांबरोबरही. सो आता तू म्हटल्यावर मला लक्षात येतं की अरे हो रे, पहिल्यांदा काम करतो. बाकी आम्ही वी आर वर्किंग ॲज इफ
आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतो. पूर्ण दिवस म्हणजे आय गेस हा सेकंड लास्ट डे आहे शूटिंगचा. या सेटचा सेकंड लास्ट डे. तर मग एकंदर इकडचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे आम्हीच सेट बनतोय हे संजय सरांच्या ट्विटर्सवरनं कळत होतो की इथे असं असं काय काय बनतं आहे. तर हा एक्सपिरियन्स कसा होता? सेट खूप वेगळा आहे आणि अगदी हिंदू मुस्लिम ग्रीन व्हाईट असं कॉम्बिनेशन सगळं विजिबल आहे. तर काय काय सांगाल दोघंही? आय थिंक इट्स अ ग्रेट सेट. कारण 90sची एक चाळ किंवा एक एरिया रिक्रिएट केला आहे अख्खा. सो हॅट्स ऑफ टू दी आर्ट डिरेक्टर्स ऑल्सो, हॅट्स ऑफ टू दी एंटायर प्रोडक्शन टीम. कारण हा जेवढा दिसतो सोपा, ॲक्च्युली काय 2 चाळी लावल्यात तितकाच तो डिफिकल्ट आहे. कारण त्याची ऑथेंटिसिटी मेंटेन करणं, त्यातली सिम्प्लिसिटी मेंटेन करून पण तो ग्लॅमरस बनवणं. तो ग्लॅमरस करायला जाताना कुठेही म्हणजे कौलं 4 तुटलेली पण आहेत, पण ती तशीच ठेवलीत कारण चाळीत तशी असतात. एक बाहेर ड्रम पण ठेवला आहे. पण सो ही सिम्प्लिसिटी आणि ह्यातनं एक स्टाईल क्रिएट करणं हे फार डिफिकल्ट होतं. आणि मला असं वाटतं की आमच्या आर्ट डिरेक्टर्सनी आणि आमच्या प्रोडक्शन डिझायनर्सनी फार सुंदर ते साधलं आहे त्याचा समन्वय. इट्स अ ग्रेट सेट, इट्स अ बिग ह्यूज सेट. मला असं वाटतं की खूप खूप वर्षानंतर असा इतका मोठा सेट लागला आहे मराठी फिल्मसाठी असं मला वाटतं. आणि मला एक ॲडिशन ह्याच्यात ॲड करावं असं वाटतं की आपल्याच इंडस्ट्रीमधले आमचेच काही फिल्म मेकर फ्रेंड्स हा सेट येऊन बघून गेलेत. सो प्रॉबेबली आम्ही शूटिंग करून गेल्यानंतर हा सेट तसाच राहील आणि ह्या सेटवरती अजून शूट्स होतील. आणि ती झाली तर मग इट विल बी अनदर मेमरी ऑफ प्यारवाली लव्ह स्टोरी की हा सेट आमचा होता आणि आता तो शूटिंगसाठी वापरला जातो असं होईल. सो आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू इट की असं काहीतरी हो. ह्या चित्रपटामध्ये तुमच्या दोघांचा एक रोमॅन्टिक ट्रॅक आहे. अगदी दुनियादारीमध्ये होता, मस्त रोमॅन्स होता, पण आम्हाला असं गाणं नाही फुल फ्लेज बघायला मिळालं तुमच्या दोघांवर पिक्चराईज केलं. तर तसं ह्या चित्रपटात काय आहे का? आहे, पण आत्ता त्या गाण्याबद्दल फार बोलणार नाही आम्ही. ह्याचं कारण असं की संजय जाधवचा एक अट्टहास आहे की त्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करायचं असतं. आणि तो अट्टहास आहे म्हणूनच कदाचित तो संजय जाधव आहे. सो तसाच एक अट्टहास त्याने या फिल्ममध्येही केला आहे. आणि तसंच एक गाणं माझ्या आणि सईचं एक्सक्लुझिव्हली या फिल्ममध्ये आहे. ते गाणं काय आहे, त्या गाण्यामध्ये काय होणार आहे, ते गाणं कसं असणार आहे हे तुम्ही थोडीशी वाट बघा. मी आत्ता इतकंच सांगतो की इट इज वर्थ द वेट. सेम, इट इज वर्थ द वेट. ओके. 90sची लव्ह स्टोरी आहे तर यू नो इट्स लाईक हार्ट आणि अमर अँड आलिया राईट. सो इट विल बी ए आणि असं काय काय सगळं ते असणार आहे. तर म्हणजे तेव्हाच्या लव्ह स्टोरीज खूप रिअल लाईफमध्ये पण खूप रिबेलियस लव्ह स्टोरीज असायच्या नेहमी. या तर मग इथे ते सगळं पाहायला मिळणार आहे का? कारण एक सीन आता जस्ट पाहिला तो 90sच्या लव्ह स्टोरीजमध्ये जे होतं ना, ड्रामा होता, थोडंसं रिबेलियस तू म्हणलीस तसं होतं, थोडंसं समाज और दुनिया के खिलाफ जाकर प्यारवाला एक जो फील होता ना, तो 90sमध्ये खूप होता त्या फिल्ममध्ये. तो फील डेफिनेटली आहे. तो आत्ता जो सिक्वेन्स बघितलास त्याच्यातही तोच फील आहे की तो तिला रस्त्यात तिचा हात धरतो आणि त्याच्यातनं एक ड्रामा होतो. एक्झॅक्टली. सो लाईक यू राईटली सेड, तो जो एक रिबेलियस 90sचा पिरियड होता ना, तो पिरियड आणि तसे मोमेंट्स डेफिनेटली फिल्ममध्ये आहेत. येस आहेत. काय सांगशील कसा आहे ह्याचा रोल? म्हणजे ॲज अ अमर तो कसा वाटतोय आणि तूही कशी आहेस? ऑफकोर्स आलियाची एक फिलॉसॉफी आहे तिच्या आयुष्यात की कुठलाही आयुष्यातला प्रत्येक क्षण तिला वाया घालवायला आवडत नाही. काहीतरी निमित्त काढून तो एन्जॉय करायला आवडतो. सो अशी ही कायम खुश राहणारी हॅपी गो लकी गर्ल नेक्स्ट डोअर आहे. आणि अमर पण तसाच आहे. खूप लवेबल आहे, खूप केअरिंग आहे, धमाल करणारा मुलगा आहे. सगळ्यांच्या ओठावरती हसू कसं टिकून राहील याचा प्रयत्न तो सतत करत असतो. आणि बाकी स्वप्नील सांगेलच त्याच्या कॅरेक्टरबद्दल. पण अमर आणि आलियाच्या प्रेमात, अमरच्या प्रेमात सगळ्या मुली आणि आलियाच्या प्रेमात सगळी मुलं पडावेत अशी सुंदर लवेबल कॅरेक्टर्स आहेत. ओके, थँक्यू सो मच. मला असं आणखी खूप काय काय विचारायचं, बट लेट्स नॉट रिव्हील टू मच टुडे. आपण नंतरही भेटू आणि नंतरही डिस्कस करू नक्कीच. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. बाय. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.